पुण्याच्या शनिवार वाड्याबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण आजही पौर्णिमेच्या रात्री या भव्य भिंतीच्या आडून एकच काळीत चिरणारा आवाज येतो, काका मला वाचवा. 13 वर्षांचा एक निष्पाप पेशवा रक्ताच्या नात्याला विनंती करत होता, पण सत्तेच्या हव्यासापोटी त्याच्याच समोर तलवारी काढल्या गेल्या. एका पत्रातल्या फक्त एका अक्षराने अख्खा इतिहास बदलला आणि मराठा साम्राज्याला कधीही भरून न निघणारी जखम दिली. जर त्या पत्रात आहे ना धचा म झाला नसता तर कदाचित शनिवार वाड्याचा इतिहास काहीतरी वेगळा असता. पण कोण होता तो सुमेर सिंग गर्दी, आणि काका रघुनाथरावांच्या डोळ्या देखत पुतण्याची हत्या का करण्यात आली? हा केवळ कट होता की सत्तेसाठी खेळलेला रक्तरंजित खेळ? हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला रहस्यमय, थरारक आणि इतिहासाच्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुम्ही मला सपोर्ट केला तरच मला अशा नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी आणता येतील. आता फक्त 723 सबस्क्रायबर झालेत आणि तुम्ही मनावर घेतलं तर लवकरच मला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करता येणार आहे. ही कथा सुरू होते 1773 मध्ये. थोरले माधवराव पेशवे यांच्या निधनानंतर गादीवर बसले त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव. मात्र त्यांचे काका रघुनाथराव, ज्यांना आपण राघोबा दादा म्हणतो, त्यांना स्वतःला पेशवे व्हायचं होतं. आता सत्तेच्या या हव्यासापोटी वाड्यात राजकारण सुरू झालं. रघुनाथराव हे स्वतः पेशवे पदाचे खरे वारसदार मानत होते आणि याच कारणावरून काका पुतण्यामध्ये सतत खटके ओढू लागले. परिणामी नारायणरावांनी काय केलं, नारायणरावांनी आपल्या काकांना शनिवार वाड्यामध्येच नजरकैदेत ठेवले. नजरकैदेत असूनही रघुनाथरावांचा संपर्क बाहेरच्या लोकांशी होता. सत्तेपासून दूर राहिल्यानं त्यांच्या मनात असंतोष वाढत होता. त्यांना माहित होतं की जोपर्यंत नारायणराव गादीवर आहे तोपर्यंत त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. दुसरीकडे गर्दी या सैनिकांचा पगार कित्येक महिने थकलेला होता आणि ज्यामुळे सुमेर सिंग आणि त्याचे सैनिक नारायणरावांवर नाराज होते. रघुनाथरावांनी याच नाराजीचा फायदा घेतला. नजरकैदेतूनच त्यांनी सुमेर सिंग गर्दीला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की नारायणरावांना धरा म्हणजे पकडा. रघुनाथरावांना केवळ सत्तेवर दबाव आणायचा होता असं काही इतिहासकार सांगतात. पण या पत्रात आनंदीबाईंनी हस्तक्षेप केला. आनंदीबाई रघुनाथरावांच्या पत्नी. त्यांनी काय केलं, त्यांनी धरा या शब्दातील ध काढून तिथे म लिहिला आणि आदेश झाला, नारायणरावांना मारा. आनंदीबाई यांनी या आगीत तेल ओतण्याचं काम केलं बरं का. धचा मा झाल्यावर काय होतं हे पुढे तुमच्या लक्षात येईल. 30 ऑगस्ट 1773 तो दिवस उजाडला. दुपारची वेळ होती. सुमेर सिंग गर्दी आणि त्याचे सशस्त्र सैनिक अचानक शनिवार वाड्यात शिरले. वाड्यात रक्ताची होळी खेळली जाणार होती. गोष्ट पूर्ण होण्याआधी हा सुमेर सिंग गर्दी कोण होता हे तुम्हाला सांगतो. सुमेर सिंग हा पेशव्यांच्या सैन्यातील गर्दी नावाच्या एका तुकडीचा प्रमुख होता. गर्दी म्हणजे पायदळ सैनिकांची एक अशी तुकडी ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतीय मुस्लिम आणि इतर समुदायाचे लोक होते. हे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि लढवय मानले जात होते. सुमेर सिंग हा एक भाडोत्री सैनिक होता ज्याचा धर्म फक्त त्याचा मालक आणि पैसा हाच होता. तो निष्ठावान होता, पण त्याच्या निष्ठेचा केंद्रबिंदू बदलला की तो किती भयानक होऊ शकतो हे शनिवार वाड्यानं अनुभवले. सुमेर सिंग गर्दीला सत्तेच्या संघर्षाशी काही देणं घेणं नव्हतं. त्याला हवं होता फक्त पैसा, त्याचा पगार. जेव्हा त्याला हे पत्र मिळालं तेव्हा त्याला वाटलं की हा आदेश खुद्द रघुनाथरावांचा आहे, जे लवकरच पेशवे होणार आहेत. आणि 30 ऑगस्ट 1773 मध्ये गणपती उत्सवाचा उत्साह असताना सुमेर सिंगने आपल्या सैन्यासह वाड्यावर हल्ला केला. नारायणराव जीव वाचवण्यासाठी धावत काकांच्या खोलीत गेले.
पण सुमेर सिंगच्या तलवारीने त्यांना सोडलं नाही. राघोबा दादांच्या डोळ्यांदेखत सुमेर सिंगनं नारायणरावांची हत्या केली. असं म्हटलं जातं की हत्या एवढ्या निर्दयी होती की नारायणरावाच्या रक्तानं वाड्याचा चौक लाल झाला होता. या घटनेनंतर सुमेरसिंग गर्दीला बक्षीस मिळालं खरं, पण इतिहासानं त्याला एक विश्वासघातकी म्हणून नोंदवलं. सत्तेसाठी एका लहान पेशव्याचा बळी देणाऱ्या या कटाने मराठा साम्राज्याच्या पतनाची सुरुवात केली. आजही जेव्हा शनिवार वाड्याच्या रिकाम्या भिंतींकडे आपण पाहतो तेव्हा सुमेर सिंगची ती तलवार आणि नारायणरावांची ती आर्त हाक आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. या घटनेनंतर शनिवार वाड्याला जणू शापच लागला. 1828 मध्ये या वाड्याला मोठी आग लागली, ज्यात 7 मजली वाडा जळून खाक झाला. पण म्हणतात ना, अतृप्त आत्मे कधीच जात नाहीत. पुण्यात आजही असे अनेक लोक आहेत जे सांगतात की अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या शांत रात्री जेव्हा वारा सुसाट वाहतो तेव्हा या रिकाम्या वाड्यातून तोच रडण्याचा आवाज येतो, काका मला वाचवा. ही हाक आजही हवेत विरलेली आहे. काही पर्यटकांनी तर दावा केलाय की त्यांना वाड्याच्या परिसरात एखाद्या सावलीचं दर्शन झालं, जी मदतीसाठी धावत असते. पुरातत्व विभागानं सुरक्षेच्या आणि इतर कारणांमुळे सूर्यास्तानंतर वाड्यात प्रवेश बंद केला. हे केवळ सुरक्षेसाठी आहे की त्या रहस्यामुळे? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. शनिवार वाड्याचा तो भव्य दरवाजा आजही साक्ष देतो त्या काळ रात्रीची, जिथे सत्तेसाठी एका निष्पाप मुलाचा बळी देण्यात आला. आजही पुण्याच्या हवेत तो एकच प्रश्न रेंगाळतो, तो आवाज खरोखरच नारायणरावांचा आहे का, की ही केवळ वाड्याच्या भिंतींनी जपून ठेवलेली आठवण? तुर्तास इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.